अरे उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगेल प्रताप नाना 11 विरुद्ध सोनोरी संघ. बघूया आता काय होतंय. दिवे प्रीमियर लीग 2026 चा थरार रंगतोय दिवे क्रीडा संकुलवरती. 3 संघांनी या ठिकाणी प्लेऑफ्स मध्ये प्रवेश केला आहे. प्लेऑफचे सर्व सामने या ठिकाणी 6 षटकाचे खेळवले जातील. हा देखील सामना 6 षटकाचा असेल. 2 षटक सुरुवातीचे पॉवर प्लेचे असतील. स्कोरर सोनेरी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा महत्वपूर्ण कौल या सामन्यामध्ये जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. बघूया काय करतात आता सोनेरी संघाचे गोलंदाज. चांगले गोलंदाज आहेत या संघामध्ये, पण तितकेच चांगले मातब्बर खेळाडू स्वप्नील सलामीचे फलंदाज ओंकार पवार आणि विशाल पवार. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. अजित आलेत गोलंदाजी मार्ग वरती. फुलटॉस चेंडू सरळ टोललाय आणि चेंडू जातो. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केले ओंकार यांनी. चेंडू गेलाय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलंय ओंकार यांनी. वैयक्तिक खातं उघडलंय या चौकाराच्या मदतीने. बघूया कोणता संघ ठरतोय. पहिला फायनलिस्ट संघ ठरेल. या सामन्यामध्ये जो संघ जितेल तो थेट प्रवेश घेईल अंतिम सामन्यामध्ये या स्पर्धेच्या. टप्प्याचा चेंडू होता. इनसाइड आउट फटका टोललाय सरळ. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स इनटू द फेन्स. चौकार. काय सुरुवात केली आहे प्रताप नाना 11 संघासाठी. ओंकार यांनी उत्कृष्ट खेळाडू, उत्कृष्ट शैलीचा खेळाडू मानला जातो ओंकार. पॉवर प्लेचा फायदा घेतोय. सकाळच्या सामन्यामध्ये सुद्धा या ठिकाणी मोठे फटके खेळवत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या सामन्यामध्ये देखील चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. बॅक टू बॅक 2 चौकाराच्या मदतीने धाव संख्या 8 धावा. थोडासा दूर टाकला शरीरापासून. निश्चितच हलक्या हाताने खेळून काढलाय पॉइंटच्या दिशेने. निर्धाव चेंडू. व्हेरिएशन केलंय अजित यांनी या चेंडूवरती. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. टोलवण्याचा प्रयत्न केला फायनलिस्टच्या दिशेने. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. पहिले 2 चेंडूवरती चौकार खेचले होते, पण पुढचे 2 चेंडू निर्धाव टाकलेत अजित यांनी. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. धाव संख्या स्थिर होती 8 धावांवरती. आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने टोललाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स सीमा पार. छत्रपतींचा छावा आणि या मारल्यात 4 धावा. चौकार.
थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, पण पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू, एक अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने वाढती धावसंख्या 13 धावा. पुन्हा तोलण्याचा प्रयत्न केला, थोडेसे उत्साही दिसत आहेत, पण एक निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक 13 धावांवरती जाऊन पोहोचलंय विदाऊट लॉस. चांगली सुरुवात प्रताप नाना 11 संघाकडनं. ओंकार हे आक्रमक खेळतायत पहिल्याच्या षटकामध्ये, थोडेसे वरचढ ठरतायत. पुढील षटक घेऊन आले आहेत कल्पेश. बघा राईट आर्म वरती विकेट गोलंदाजी करतायत. लॉंग रन अप, गतिवान गोलंदाज आहे हा देखील. टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला कव्हरच्या दिशेने. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, चांगली धाव, एक शेवटी धाव घेतली, हलक्या हाताने खेळून काढला होता. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 14 धावा. या सामन्यासाठी पंच म्हणून लाभले आहेत तुषार सर आणि वैभव सर. दोन्ही पंचांचे या ठिकाणी आभार. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये आयोजकांचं देखील तितकाच योगदान आहे. त्या आयोजकांचं देखील या ठिकाणी आभार. यशस्वीरित्या पार पडताना दिसते ही स्पर्धा. पुन्हा एकदा खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. या 4 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 18 धावा विदाऊटला. चांगली सुरुवात, दबाव टाकलाय पूर्णपणे गोलंदाजांवरती. आक्रमण केलं या पॉवर प्लेच्या षटकामध्ये ओंकार यांनी. पुन्हा लो फुलटॉस चेंडू स्टेप आउट करून खेळला लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात सागर, सुंदर असं क्षेत्ररक्षण सागर यांच्याकडनं. एका धावेत संतुष्ट मानलं. या एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 19 धावा. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. स्लो रन चेंडू टाकला कल्पेश यांनी, थोडीशी लालूच दिली पण हलक्या हाताने खेळून काढला होता लॉंगॉन वरती. आता मात्र फील्ड चेंजेस दिसत आहेत. डावखुराचा फलंदाज आलाय फलंदाजी मार्ग वरती. चांगला चेंडू पुढे टाकलाय. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न मात्र फसला. एक निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी करतायत. वेगवान गोलंदाज आहेत कल्पेश. गती आहे या गोलंदाजाकडे. पुन्हा एकदा टोलण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी दांडी गुल केली आहे. विशाल पवार बॅक टू दी पवेलियन. पहिला झटका लागतोय. प्रताप नाना 11 संघाला एक महत्वपूर्ण झटका दिलाय. बाद केला आहे विशाल पवार यांना, त्रिफळी बाद. आणि पहिला झटका लागतोय प्रताप नाना 11 संघाला. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू एक आव्हान, प्रत्येक धाव एक स्वप्न. जिंकण्याची जिद्द मनात, क्रिकेटचा हा खरा मंत्र. सराव आणि संयम
हेच विजयाचे सूत्र. क्रिकेटच्या या प्रवासात यश मिळेल निश्चित, यश मिळेल निश्चित. चांगला प्रयत्न कल्पेश यांच्याकडनं. थोडासा कमबॅक करून देताना दिसत आहेत. एक महत्वपूर्ण खेळाडू सलामीवीर विशाल बाद झालाय. आता विशाल यांची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत स्वप्नील पवार. बंधू आले आहेत ओंकार पवार यांचे मैदानावरती. चांगला चेंडू, पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू होता, समजू शकले नाही या ठिकाणी स्वप्नील. एक निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती. पॉवर प्लेच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. बघू आता ओंकार आले आहेत फलंदाजी मार्कवरती. एक निर्धाव चेंडूने षटक समाप्त. बघू गोलंदाजी मार्कवरती आले आहेत. वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन येत आहेत अजित. चांगली गोलंदाजी आक्रमण केलं होतं पहिल्या षटकामध्ये ओंकार यांनी अजित यांच्यावरती. बघू आता काय करतात अजित. आता फील्ड रिस्ट्रिक्शन नसतील. 5 खेळाडू या ठिकाणी 30 यार्डच्या बाहेर दिसत आहेत. मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ. डीप कव्हरच्या दिशेने एक खेळाडू दिसतोय आपल्याला. कुटप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवेत, गॅप मध्ये खेळून काढला पुन्हा एकदा. दुसरा धावाचा प्रयत्न करताय. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावाच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल 21 धावा. कुटप्प्याचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने गॅप बेदून काढलाय. कव्हर आणि लॉंग ऑफ रिजनला चेंडू जातोय सीमा रेषा पार. ओंकार यांच्या बॅट मधून आलाय हा चौकार. हलक्याने खेळून काढला होता. पुन्हा एकदा दुसरा धावेचा प्रयत्न झालाय. धावाची संधी होती पण मात्र चांगलं रनबीट विकेटचं चांगलं कॉम्बिनेशन दिसतंय दोन्ही बंधूंमध्ये. 2 धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 27 धावा. चालू असलेलं तिसरं षटक. कुटप्प्याचा चेंडू होता, चेंडू हवेत आणि सुंदर झेल टिपलाय आणि सुयश यांनी बाद केला आहे. ओंकार यांची खेळी समाप्त. ओंकार बॅक टू दी पवेलियन. सुंदर असा झेल घेतलाय लॉंग ऑन वरती. सुयश गाडे कर्णधार. टाळायला पाहिजे झेलसाठी. उत्कृष्ट झेल टिपलाय आणि बाद केलं ओंकार यांना. फलंदाज येत आहेत ऋषिकेश. हा देखील एक महत्वपूर्ण खेळाडू आहे आपल्या संघाचा. ऋषी चांगला कमबॅक अजित. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या पण बाद केलाय आता
ओंकार यांना. पुन्हा एकदा कुटाप्याचा चेंडू, चेंडू मात्र हवेत. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताय, निश्चितच एका धावेत आणि या ठिकाणी बाद झाले आहेत. स्वप्नील मिसकम्युनिकेशन बघायला मिळालं आणि धावबादच्या रूपात तिसरा झटका लागतोय प्रताप नाना 11 संघाला. एक महत्वपूर्ण खेळाडू पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नितीन बंटी यांचं. सुंदर असं क्षेत्ररक्षण करतायत सोनुरी संघाचे खेळाडू. महत्वपूर्ण खेळाडू बाद झालाय धावबादच्या रूपात. सुंदर असं क्षेत्ररक्षण बंटी यांचं. आता मात्र अनुभवी सुनील दादा जाधव येत आहेत मैदानावरती. अडचणीत सापडला थोडासा संघ. चांगली सुरुवात दिली होती पण या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक केलाय. बॅक टू बॅक 2 झटके लागले आहेत प्रताप नाना 11 संघाला. एकोणतीस धावा. कट करण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न केला. कोणतेही धाव नाही, कोणतेही नुकसान नाही. निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली आहे 29 धावांवरती. पंचांचा इशारा होतोय. षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. चांगला चेंडू. थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न होता. लो फुल टॉस चेंडू कट केलाय सरळ थर्डमॅन बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. निश्चित धाव रोखल्या होता. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत सुनील जाधव पण नाकारलं. ऋषी यांनी 2 धावेत संतुष्ट मानलं. या 2 धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 31 धावा. अनुभवी नितीन बंटी आले आहेत गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा चेंडू हवेत होता पण गॅप मध्ये वेधून काढलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेषा पार. चौकार. 35. चांगला चेंडू. पुन्हा एकदा थोडस व्हेरिएशन केलं लाईन अँड लेंथ. या ठिकाणी थोडेसे बदल केला लाईन अँड लेंथ मध्ये बंटी यांनी. एक निर्धाव चेंडू. धाव संख्या स्थिरावली आहे 35 धावांवरती. कुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय सरळ. चेंडू जातोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने. निश्चितच दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. 2 धावेत या ठिकाणी संतुष्ट मानलं ऋषी यांनी. या 2 धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 37 धावा. चांगली गोलंदाजी. सुरेख अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत बंटी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. यॉर्कर लाईनचा चेंडू होता. चेंडू आउट आणि या ठिकाणी झेल सोडलाय संदीप यांनी. एक सोपा झेल होता. बाद झाले असते ऋषी. काल देखील या ठिकाणी संदीप यांच्याकडनं झेल सुटले होते. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं. एक जीवनदान मिळतंय ऋषी यांना. बघूया आता कितपत फायदा घेत आहेत ते आपल्या संघासाठी.
टप्प्याचा चेंडू होता, पुन्हा हलक्या हाताने खेळून काढलाय, कट केलाय सुनील जाधव यांनी एका धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 39 धावा आणि पंचांचा इशारा येतो. षटक समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 39 धावा. बघू आता अंतिम 2 षटक बाकी असतील. या इनिंगचे किती धावांचं लक्ष उभारतोय प्रताप नाना 11 संघ, कारण मातब्बर खेळाडू आहेत सोनोरी संघामध्ये. धावा कराव्या लागतील. चांगला चेंडू पुन्हा एकदा खेळून काढलाय, कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. डीप कव्हर आणि कव्हरच्या दिशेने सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरा धावेचा प्रयत्न केला सुनील जाधव यांनी. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्यात. बॉलर कोण आहे? सुयश गाडे कर्णधार आले आहेत गोलंदाजी मार्गावरती. एकदा चांगला चेंडू, बॅटची कडा घेत चेंडू सरळ यष्टीरक्षक कल्पेश यांच्या हातामध्ये. एक चौथी धाव घेतली आहे. या एका धावेने धाव फलक 42 धावांवरती धावून पोहोचलोय. ओम काळे यांचं या ठिकाणी सहर्ष असं स्वागत. स्लोअर चेंडू होता, पुन्हा गती दिली नाही या चेंडूवरती. खेळून काढलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. एका धावेने धाव संख्या 43 धावा. यश चव्हाण यांचं देखील या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत. आणि या ठिकाणी सुंदर असा झेल घेतलाय. खेळी समाप्त सुनील जाधव यांची. टप्प्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न केला पण पाहिजे तसा या ठिकाणी बॅट वरती आला नाही. चेंडू हवेत होता, सुंदर असा झेल टिपला मिड विकेट वरती सागर यांनी आणि बाद झाले आहेत सुनील जाधव. चौथा झटका लागलाय प्रताप नाना 11 संघाला. आता खुद्द संघ मालक येत आहेत मैदानावरती. प्रताप नाना फलंदाजी मार्ग वरती. टक्काचा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढला आणि या ठिकाणी मिसफिल्ड आणि चेंडूचा तो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषा पार चौकार. या 4 धावेच्या मदतीने वाढती धाव संख्या 47 धावा. चांगला चेंडू होता, पुन्हा पुढे टाकलाय. निश्चितच एका धावेत संतुष्ट मानलं. स्क्वेअर लेगच्या खेळाडूकडनं चांगलं क्षेत्ररक्षण. या एका धावेने वाढती धाव संख्या 48 धावा. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 48 धावा. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 48 धावा. 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटक घेऊन आले आहेत या इनिंगचं.
कल्पेश. चांगला चेंडू वॉर्करलँडचा चेंडू होता. चेंडू हवेत आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. चेंडूला दाखवलंय आसमान. चेंडू जाते षटकार. उडी उडी ये गेंद स्टँड वर जाकर जुडी ये गेंद. बिग शॉट प्रताप नाना यांच्या बॅट मधनं आलाय हा षटकार. पुन्हा एकदा टप्प्याचा चेंडू होता. चेंडू हवेत आणि सुंदर असा झेल टिपलाय अजित यांनी आणि बाद झाला आहे. प्रताप नाना यांची खेळी समाप्त. चांगला कमबॅक म्हणावा लागेल. टप्प्याचा चेंडू टाकला होता. लालूच दिली थोडीशी. चेंडू हवेत होता. सुंदर असा झेल अजित यांच्याकडनं लॉंग ऑन वरती आणि बाद केलंय प्रताप नाना यांना. 5वा झटका लागतोय. प्रवीण पवार बॅट्समन ना. पुढील फलंदाज येत आहेत प्रवीण पवार. धाव फलक 54 धावांवरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. निश्चितच धावा रोखल्यात. सुंदर असं क्षेत्ररक्षण. दुसरं धावायचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण केल्यात. गॅप मध्ये होता चेंडू पण या 2 धावाच्या मदतीने वाढती धाव संख्या 56 धावा. तोलण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा घेत चेंडू सरळ यष्टी रक्षक सुयश यांच्या हातामध्ये आणि बाद केलं आहे प्रवीण यांना. चांगली गोलंदाजी कल्पेश यांच्याकडनं. महत्वपूर्ण झटका दिला प्रवीण यांना. बघूया तर फिनिशिंग टचेस देतील का पुढील फलंदाज. धावसंख्या स्थिरावली आहे 56 धावांवरती. किती आउट झाले रे. 6 गाड्यांच्या मोबदल्यात. आणि धावबादच्या रूपात पुन्हा एकदा झटका लागतोय. पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव मिळेल पण धावबादच्या रूपात एक झटका लागलाय पुन्हा एकदा प्रताप नाना 11 संघाला. मयूर यांच्या रूपात. चांगलं यष्टीरक्षण झालंय सुयश यांच्याकडनं. कर्णधार आहे संघाचा. लीड करतोय संघाला. सुरुवात चांगली केली होती प्रताप नाना 11 संघांच्या खेळाडूंकडनं पण निश्चितच पाहिजे तसं या ठिकाणी स्कोर उभा करता आलेला नाहीये. चांगला कमबॅक करून दिला गोलंदाजांनी. अजित असेल, कल्पेश असेल, सुयश गाडे असतील. सुंदर अशी गोलंदाजी झाली. बंटी असेल, बंटीने या ठिकाणी एक महत्वपूर्ण रनआउट या सामन्यामध्ये केला स्वप्नील यांचा.
आणि पुन्हा एकदा बाद केला आहे. ऋषी परततायत तंबूत. काय गोलंदाजी केली आहे कल्पेश यांनी. अनुभवी गोलंदाज आहेत. कमबॅक करण्यासाठी ओळखले जातात. क्रिकेट हा निश्चितेचा खेळ आहे मित्रांनो. चांगली सुरुवात झाली होती पण पाहिजे तसा स्कोर उभा करता आलेला नाही आहे प्रताप नाना इलेव्हन संघाला. कमीत कमी धाव्यांमध्ये रोखण्याचा प्रयत्न झालाय सोनेरी संघाच्या गोलंदाजांकडनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि धावबादच्या रूपात आणखीन एक झटका लागलाय प्रताप नाना इलेव्हन संघाला. आणि पंचांचा इशारा होतोय. षटक समाप्त. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष असेल सोनेरी संघाला. मात्र 58 धावा करायच्या आहेत. सन्मानजनक स्कोर आहे प्रताप नाना इलेव्हन संघासाठी. गोलंदाजी चांगली करावी लागेल. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील आणि महत्वपूर्ण खेळाडू म्हणजे सुयश गाडे सागर असतील यांना बाद करावा लागेल सुरुवातीच्या षटकांमध्ये. तेव्हा या ठिकाणी या सामन्यामध्ये रंगतदार सामना आपल्याला बघायला मिळेल या मैदानावरती. बघा सलामीचे 2 फलंदाज आले आहेत सुयश गाडे आणि सागर. मैदानावरती 58 धावांचा पाठलाग करेल सोनेरी संघ. बघूया आता 58 धावांचं लक्ष असेल या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यामध्ये. कोण ठरतोय पहिला फायनलिस्टचा संघ. दिवे प्रीमियर लीग 2026 चा फायनलिस्टचा संघ कोण ठरतोय हे आता बघण्यासारखं असेल. प्रेक्षकांची मात्र अलोट गर्दी दिवे क्रीडा संकुलवरती.
अकोटप्प्याचा चेंडू होता, गॅप मध्ये घेऊन काढलाय कव्हर आणि डीप कव्हरच्या दिशेने दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. निश्चितच 2 धावा पूर्ण केल्या आहेत. सागर यांनी या 2 धावेच्या मदतीने वैयक्तिक आणि संघाचं खातं उघडलं. आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. अकुटाप्याचा चेंडू होता, पुल केला आणि चेंडूला दाखवलाय आसमान. चेंडू पाठवलाय सीमारेषा पार, षटकार. एका धावेने वाढती धावसंख्या 9 धावा. आणि या ठिकाणी पुन्हा टोलला आहे लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. चेंडू जातोय सीमारेषा पार. बंगाली रसगुल्ला आणि कोल्हापुरी तडका. बिग 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 शॉट, षटकार. या 6 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 15 धावा. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू, पण नो मॅन्स लँड मध्ये लँड झाला. पाठलाग करतायत. निश्चितच धावा रोखल्यात आपल्या संघासाठी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा पूर्ण. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. 17 धावांवरती काय फटकेबाजी करतायत सागर आणि सुयश. सलामीचे 2 फलंदाज. पूर्णपणे दबाव टाकलाय सुनील जाधव यांच्यावरती. पुन्हा एकदा टोललाय आसमानी टोला आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. पॉवर प्लेच्या पहिल्याच षटकामध्ये या ठिकाणी आक्रमण केलंय आणि चेंडू गेलाय सीमारेषा पार, षटकार. या 6 धावेच्या मदतीने वाढती धावसंख्या 23 धावा विदाउट लॉस. दुसरं षटक घेऊन येत आहेत. कुटप्पाचा चेंडू होता, सर्व फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलाय. गॅप मध्ये चेंडू पाठलाग करतायत. चेंडूचा निश्चितच धावा रोखला तर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी 2 धावा पूर्ण केल्या. तर सागर यांनी या 2 धावेच्या मदतीने धावफलक 25 धावा. दुसरं षटक घेऊन आले आहेत स्वप्नील. पॉवर प्लेचं दुसरं षटक असेल. पुन्हा टोलण्याचा प्रयत्न केला पण पंचांचा इशारा येतोय. पंच आपले भाव फैलवत आहेत. एक वाईड चेंडू, अतिरिक्त धाव खर्च केली. अतिरिक्त धावेने वाढती धावसंख्या 26 धावा.
पुन्हा एकदा खेळून काढलाय गॅप मध्ये आणि चेंडू सरळ जातोय कव्हरच्या दिशेने. सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा आणि या मारल्या तर 4 धावा. धावफलक जाऊन पोहोचलाय 30 धावांवरती. काय सुरुवात केली आहे, आक्रमण केलंय सागर यांनी. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत. गॅप भेदून काढला होता कव्हर आणि लॉंग ऑफ रिजनला. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न केला. निश्चितच एक निर्धाव चेंडू. थोडासा दूर टाकला शरीरापासून, कट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न मात्र बसला. कोणतंही धाव नाही, कोणतंही नुकसान नाही. धावसंख्या स्थिर होती 30 धावांवरती. प्रेक्षकांची गर्दी दिसते आहे. आज अंतिम दिवस आहे दिवे प्रीमियर लीगचा. उपांत्य फेरीचा पहिला सामना रंगतोय. अकोटाप्याचा चेंडू पुन्हा एकदा पुल केलाय. पुल पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू आउट ऑफ दी पार्क. षटकार. काय फटकेबाजी करतायत. काल थोडेसे शांत होते सागर, पण आज दाखवून दिला आहे कोणत्या शैलीचा हा खेळाडू आहे. गरज आली तर संघासाठी संकट काळात देखील या ठिकाणी खेळी करताना दिसतोय सागर. उत्कृष्ट अशी फटकेबाजी. टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला. हलक्या हाताने खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. चांगली समजदारी दाखवली आहे. एक षटकार आला, काम केलं आणि एक धाव घेऊन नॉन स्ट्रायकरला आलाय सागर. चांगला चेंडू यॉर्कर लाईनचा चेंडू होता, पण स्लॉट मध्ये होता चेंडू आणि चेंडू गेला वन बाउन्स. सीमारेषा पार. चौकार. आता मात्र 17 धावांची गरज असेल. पंचांचा इशारा येतो. षटक समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलक 41 धावा. 24 चेंडू 17 धावा. मात्र 17 धावांची गरज आहे अंतिम सामन्यामध्ये प्रवेश करण्यासाठी. चांगला चेंडू पुन्हा एकदा कुटाप्याचा चेंडू होता. दिशा दिली आहे चेंडूला. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय. पाठलाग करतायत पण या ठिकाणी चेंडू जिंकलाय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. पहिल्या चेंडूवरती या षटकाच्या प्रवीण यांच्यावरती आक्रमण केलंय. 4 धावेने वाढती धाव संख्या 45 धावा. आता मात्र 13 धावांची गरज आहे. चांगला चेंडू बॅटची कडा घेतो. चेंडू सरळ गेलाय. पाहिजे तसा बॅटवरती आला नाही. निश्चितच एका धावेत संतुष्ट मानलं. एका धावेने वाढती धाव संख्या 46 धावा. आता मात्र 12 धावांची गरज आहे. बघूया फिनिश करतायत का सुयश. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता
पण आकुटाप्याचा चेंडू टाकला अतिरिक्त उसळी घेत चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर होती 46 धावांवरती. पुन्हा एकदा टोलवण्याचा प्रयत्न होता. आकुटाप्याचा चेंडू वन बाउन्स डीप स्कोअर लेगच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेषा पार. चौकार. चार धावेच्या मदतीने धावफलक 50 धावा. प्रयत्न केला पण पंच आपले भाव फैलवत आहेत. वाईड चेंडू अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने वाढती धावसंख्या 51 धावा. आता मात्र 7 धावांची गरज असेल. एकतर्फी सामना खेचून आणलाय सुयश आणि सागर यांनी आपल्या संघासाठी. पूर्णपणे बॅकफुटर आहे प्रताप राणा 11 संघ. पुन्हा एकदा वाईड चेंडू स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न केला. थोडीशी दिशा भूल आणि या एका धावेने धावसंख्या 52 धावा. 6 धावांची गरज आहे. बघू आता षटकाराच्या मदतीने हा सामना समाप्त करतायत का सुयश. पुन्हा कट करण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू. कोणते धाव नाही कोणते नुकसान नाही. झालं मग जेवणच करत होतो फोन आला तुला. ठेवतो. पुन्हा वाईड चेंडू. एक अतिरिक्त धाव खर्च केल्या तर प्रवीण यांनी. अतिरिक्त धावेने वाढती धावसंख्या 53 धावा. फुलटॉस चेंडू टोललाय सरळ. चेंडूला दाखवलंय आसमान आणि या 6 धावेच्या मदतीने हा सामना जिंकलाय. सोनेरी संघाने आधी प्रवेश केलाय. दिव्या प्रीमियर लीग 2026 चा पहिला फायनलिस्ट संघ ठरलाय सोनेरी संघ. एकतर्फी सामना जिंकलाय. तिसऱ्याच्या षटकामध्ये माफ करा 4थ्या षटकामध्ये या ठिकाणी हा सामना खेचून आणला आपल्या संघासाठी. नुकत्याच झालेल्या उपांत्य फेरीचा सामनावीर ठरतोय सुयश गाडे. त्याला या ठिकाणी मी विनंती करतो की सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पुढील होणारा सामना प्रताप नाना 11 विरुद्ध जाधववाडी 11. बघू आता या सामन्यामध्ये कोण जिंकतंय आणि कोण ठरतोय दुसरा फायनलिस्टचा संघ. नुकत्याच झालेल्या सामन्याचा सामनावीर सुयश गाडे. अभिनंदन सुयश आणि शुभेच्छा असेल अंतिम सामन्यासाठी.